27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा प्रसिद्ध कवी लेखक कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। त्याचे औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौक येथे मराठी साक्षरी मोहीम राबवण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी रील स्टार अथर्व सुदामे उपस्थित होते। तरुणांनी यावेळी मराठीत स्वाक्षरी केली। दीपक मानकर यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितेचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। मानकर म्हणाले, संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृतमधील ज्ञानेश्वरीचे मराठीत अनुवाद केले, त्यामुळे मराठी जपण्याचे काम करत संतांनी, कलाकार, लेखक, कवी यांनी जे योगदान दिले आहे त्यांची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे। आपण आपल्या भाषेची आपण जपणूक केली पाहिजे। चायनामध्ये गेलं तर इंग्रजी कोणी बोलत नाही, चायनामध्येच बोलतात। तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो। राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो। तेव्हा अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला आहे मराठी भाषेला, त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। परंतु हे आपण जपलं पाहिजे। आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण गेलो पाहिजे, आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे। आपल्या घरामध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण घालतो, परंतु जरी तो इंग्रजी शाळेमध्ये जात असला तरी त्याचा मराठीचा प्रभाव कुठेही कमी होता कामा नये, त्याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे। त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन करता हा हेच उद्देश आपला असणार आहे की मराठी जगवली पाहिजे, मराठी रुजली पाहिजे। आणि हे रुजवत असताना या ठिकाणी कुसुमाग्रजांनी कविता जाता जाता त्यांनी केली की जाता जाता गाईन मी, जाता जाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, जाता जाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहील मी। तर हे कुसुमाग्रजांनी सांगितले। त्यामुळे त्यांनी दिलेला जो संदेश आहे की गीतांमध्ये देखील राहण्याची माझी संतांनी जरी गेलो तरी राहणार आहे। तर अशी माणसाच्या अंतर्मनामध्ये हा भाव निर्माण व्हायला पाहिजे की मी जरी गेलो तरी मराठी भाषा बरोबर घेऊन जाणार असेल तरी मी जपली गेली पाहिजे। हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे।